नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। तर आता तुमची ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। हो मुलांनो, ज्या मुलांची ई-केवायसी चुकलेली होती, अशा सर्व मुलांची आता ई-केवायसी प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, ते पण ऑनलाईन पद्धतीने। याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जी ई-केवायसी तुमची चुकलेली होती, ते आता पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे, ते पण ऑनलाईन पद्धतीने। तसेच यावर जी-आर पण प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर बघा या जी-आर मध्ये काय म्हटलेलं आहे, तुम्ही ही ई-केवायसी केव्हापर्यंत करू शकता आणि तुम्हाला जर असं ऑप्शन आलं तर काय करावं लागणार आहे, तर बघा संपूर्ण व्हिडिओ। तर बघा महिलांना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत। तर आता तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ते करता येणार आहे। ते कशा प्रकारची राहणार आहे बघून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी माध्यमातून 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे। परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलाकडून लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य, नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून किंवा सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा, जे तुम्ही ऑप्शन निवडलेले होते। याबाबत पर्याय निवडताना चुकीचा पर्याय निवडला गेलेला असल्यास निदर्शनास आले आहे। त्यामुळे योजनेतील निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्याच्या पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी, फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना शासन पत्र पाठवण्यात आलेले होते। पण काय झालं, अंगणवाडी सेविकेमार्फत ई-केवायसी करण्याची प्रक्रिया जी आहे त्यांना अडथळे निर्माण येत होते। काही अंगणवाडी सेविकाही आपली ई-केवायसी करण्यासाठी नकार देत होते। अशासाठी आता पोर्टल सुरू करण्यात आलेला आहे। आणि आता बघा, अशा लाभार्थी महिलांसाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी 31 मार्च, लक्षात ठेवायचं 31 मार्च याची आता अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। 31 मार्च पर्यंत तुम्ही आपली ई-केवायसी करू शकता। आता ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे। तर बघा ई-केवायसी तुम्ही कशा प्रकारे करू शकता बघून घ्या। तर बघा महिलांनो, ladkibin.maharashtra.gov.in या साईडवर यावं लागेल। लक्षात ठेवायचं, ladkibin.maharashtra.gov.in या साईडवर आल्यानंतर बघा, ही ई-केवायसी संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडले होते। लक्षात ठेवायचं महिलांनो, ज्या महिलांची ई-केवायसी करताना पर्याय चुकीचे निवडलेले होते, अशासाठीच फक्त आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। ठीक आहे, तुमचा जर पर्याय चुकलेला असेल, होय होयच्या ठिकाणी नाही नाही केलं असेल, नाही नाहीच्या ठिकाणी होय होय केलं असेल, असे काहीतरी पर्याय होते, ते जर तुमचे चुकलेले असेल तर तुमच्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे ऑनलाईन पर्यंत। आणि 31 मार्च याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, तर तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल जर तुमचे पर्याय चुकले असेल तर। कारण बऱ्याचशा महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आले नव्हते, त्यांनी महिला बाल विकास मध्ये आपली चौकशी केली होती। त्यांना या ठिकाणी सांगितलेलं होतं की तुमची ई-केवायसी चुकलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलेले आहेत। तर अशा सर्व महिलांनी आता ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून ऑनलाईन पद्धतीने हे पूर्ण करावी लागणार आहे। तर यावर क्लिक करायचं। ठीक आहे, यावर क्लिक केल्याबरोबर बघा, या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक विचारलेला आहे, तो आधार कार्ड क्रमांक टाकायचा। बघा महिलांनो, या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा। हा जो कॅप्चा दिलेला आहे, ह्या कॅप्चा या ठिकाणी टाकायचा। आता आपण कॅप्चा टाकू 48 38 2। ठीक आहे, कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी मी सहमत आहे यावर क्लिक करायचं आणि ओटीपी पाठव यावर क्लिक करायचं। जर तुम्हाला ओटीपी आला, लक्षात ठेवा, जर तुम्हाला ओटीपी आला तर तुम्हाला पुढील प्रक्रिया या ठिकाणी करावी लागणार आहे। नाहीतर या ठिकाणी येणार असं लिहून, हा आधार क्रमांक ई-केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही, म्हणजे तुमच्यासाठी ही प्रक्रिया राहणार नाही आहे। असं जर ऑप्शन तुम्हाला येत असेल तर समजून जायचं की ही जी प्रक्रिया हे तुमच्यासाठी नाही आहे। ही प्रक्रिया कोणासाठी आहे, ज्या महिलांची ई-केवायसी चुकलेली होती, ऑप्शन त्यांनी चुकीचे निवडलेले होते, अशाच महिलांसाठी ही ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तुमचा ऑप्शन जर चुकलेला असेल तर तुम्हाला पुढील प्रक्रिया या ठिकाणी करावी लागणार आहे। तुम्हाला ओटीपी येणार आहे आणि ओटीपी आल्यानंतर ई-केवायसी कशा प्रकारे करायची आहे याची जुने व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूबवर जाऊन पाहून घ्यायचे। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, अशा प्रकारे जर तुम्हाला ऑप्शन येत असेल तर तुमची ई-केवायसी या ठिकाणी होणार नाही। तर तुम्हाला हे ऑप्शन आला नाही, ओटीपी आला, तर तुम्हाला पुढील प्रक्रिया या ठिकाणी करावी लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं। ज्या मुलांची ई-केवायसी करताना पर्याय चुकलेले होते, अशाच मुलांना या ठिकाणी ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे। 31 मार्च याची अंतिम तारीख आहे। मुलांना संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। लक्षात ठेवायचं, मी जी वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण प्रक्रिया करू शकता। आणि आता तरी
ऑप्शन निवडताना कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही. व्यवस्थित ऑप्शन निवडायचे आणि आपली जे ई-के-वाय चुकलेले होते ते आता अपडेट करून घ्यायचे. आता काही महिलांनी अंगणवाडी सेविके मार्फत जरी आपली ई-के-वाय केली असेल पुन्हा तरी ऑनलाईन पण करून घ्यायची. ठीक आहे मुलांनो, तर व्हिडिओ पाहता जास्तीत जास्त शेअर करा आणि फुल अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.